देखील आरोप केलेले आहेत की खोटे गुन्हे दाखल केले म्हणून. त्या व्यक्तीच्या संदर्भात काही गुन्हा आपण नोंद केलाय काय किंवा नोटीस काही पाठवलेली आहे का? त्या व्यक्तीविरुद्ध अजून दाखल नाही आहे, पण गरज पडलं तर करणार आहे. डिजिटल मीडियावरती आज एक गुन्हा दाखल झाल्याची आमच्यावर माहिती पोहोचली आहे, बातमी प्रसारित केली म्हणून. त्यात किती सत्य आहे? सत्य आहे. ज्याने प्रसारित सुरुवातीला केलं त्याला अजून गुन्हा दाखल होत नाही, मात्र डिजिटल मीडियावरती गुन्हा दाखल होत आहे. खूप आता जे कोणी इथं वातावरण बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत ना, त्यांच्यावर 100% करणार आहे. कोणी विजिट केलं, त्यांचे जे कोणी विजिट करतात त्यांना जे काही ब्रीफिंग दिलं ते म्हणतात त्यावर नाही, इथं जाणून बुजून जे वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना, त्यांना सोडणार. मीडियाला पुढे करून हे मीडिया आहे का तेच प्रश्न आहे. एनीबडी कॅन ओपन अ यूट्यूब चॅनल. ज्यांना एक जीमेल आहे ते यूट्यूब चॅनल ओपन करू शकेल. ज्या ज्या लोकांकडे यूट्यूब चॅनल आहे ते सर्व मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह आहे का आपण ठरवा, त्याबद्दल मी कमेंट करणार नाही. सर, शहरामध्ये बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप काही ॲक्टिव्ह आहेत, जातीय मेसेज टाकले, त्यांच्यावर कशा प्रकारे वॉच केलं का माहिती आहे? जे माहिती आहे ते आता उघड परिषदात मी बोलू शकत नाही, पण जे काही चालू आहे ते पूर्ण यादी आमच्याकडे आहेत, म्हणून आपण समजून घ्या. म्हणजे तुमची करंट नजर आहे सॉरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अगदी गुन्हा दाखल झाला राजकीय, तसे आता जवळजवळ निवडणुका जसं जवळ येतील तसे राजकीय तसंच त्याला धार्मिक जोड देण्याचा प्रयत्न होईल. त्याच्यावर काय आपण केलंय का? फॅक्ट्स व्हेरीफाय करून जे आहे त्यावर इमिडिएट लिगल ॲक्शन घेतलं तरी सॅटिस्फॅक्शन राहील, ते कंप्लेनंटला असो किंवा ओव्हरऑल पब्लिकला असो. आता कुठलाही प्रकारच्या बाजू न घेता न्यूट्रली जे फॅक्ट आहे त्यानुसार कलम लावून गुन्हे दाखल केलं ते बरं राहील. आपण जे इन्सिडेंट म्हणतात त्यात पण द सेम थिंग विल फिट. जे फिर्याद जे दिलेले आहेत ते डायरेक्ट आम्ही घेतलेलं आहे, ते काही कमी जास्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या शब्दातून जे फिर्याद आलेलं आहे तेच घेतलेलं आहे. परिषद संपल्यानंतर आपण मला वैयक्तिक भेटा, माझ्याकडे जे यादी आहे ते मी आपल्याला शेअर करतो, नंतर तुम्ही सांगा मला आम्ही जे केलेलं आहे ते खरं खोटं काय. व्हेरीफाय करून सांगा ना, आपल्याकडून पोलीस विभागाकडून आपण व्हेरीफाय करू शकेल. हे अशा एक सेन्सिटिव्ह गोष्ट आलेलं आहे, हे करा का नाही हे आम्ही प्रिंटला जाण्याच्या अगोदर किंवा ऑन एअर जाण्याच्या अगोदर आपण व्हेरीफाय करू शकेल. आपण पोलीस नाही आहे, आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही. तुम्ही मीडियाला पब्लिक समोर जाताना व्हेरीफाय करूनच जावं लागेल. नाही माझ्या मर्जीने मी करणार असा तुमचा निर्णय असेल तर देन यू विल हॅव टू फेस लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज. आपल्याकडून जी काही प्रेस नोट येते त्याच्या आधारावरच आपण बातमी करतो, तीच आमची ऑथेंटिक माहिती असते. एक्झॅक्टली. आता या गोष्टात आम्ही प्रेस नोट नाही दिलं तर आपण कधी कॉन्टॅक्ट करू शकेल. असा एक विषय आलेला आहे, फलाना व्यक्तींनी अशा त्यांनी मीडिया समोर शेअर केलेला आहे, हे खरं खोटं काय आहे, या सत्य आहे का. प्रकार होता नेमकं त्या गुन्ह्याची आताची स्थिती काय आणि पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात. सिद्धेश्वर मंदिराच्या कार पार्किंग जागावर एक व्यक्ती कार पार्क करत असताना कोणी एक साधूच्या वेशात येऊन त्यांच्या चेहऱ्यावर काही पावडर फुंकलं आणि त्यांना मी तुमचा हात बघतो म्हणून त्यांचा हात पकडला आणि ते ड्रायव्हर जे होतो गाडी ते बेहोश झाला आणि काही वेळ नंतर बघितलं तर त्यांच्या हातावर जे रिंग जे आहे अंगठ्या जे आहे ते काढून घेतलं होतं. त्यावर आम्ही 392चे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तपास सुरू आहे. अजून
आरोपी निष्पन्न नाही झालेले आहेत, पण सिमिलर मॉडस ऑपरेंडीचे जे केसेस आहेत त्याचे डिटेल्स घेतलेले आहे आणि क्राईम ब्रांचच्या पण टीम यावर कामात आहे. नागरिकांना काही आवाहन करता येईल का या निमित्ताने? अशा कुणी जे पहिचान नाही आहे अशा व्यक्ती तुमच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत असलं तर सतर्क राहावे. कोणाला ते जे एक सेफ बफर डिस्टन्स मेंटेन करावे. त्यांनी काही खायला पदार्थ दिलं, काही कोल्ड्रिंक ऑफर केलं, काही बिस्किट ऑफर केलं किंवा अशा काही रँडम व्यक्ती येऊन तुमच्या हात बघतो म्हणून क्लोज प्रॉक्सिमिटीला येत असलं तर सतर्कता पाळावे.